नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर बरेच व्हिडिओ मी असे तुम्हाला हेल्पफुल ठरतील असे घेऊन येत असते, तुम्हाला उपयोगाला पडतील असे व्हिडिओ असतात किंवा एखादा मोटिवेशन टॉक्स असतो, काहीतरी असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता संक्रांत येत आहे, मकर संक्रांत. तर सगळ्यांची लगबग असते वाणकडे. तर वाण काय घ्यावं किंवा ते आपण भरपूर गोष्टी वाणाच्या सगळ्यांना माहीत असतात की जे आपण कंटिन्यू आजपर्यंत देत आलो. सगळ्यांना एकमेकींना आपण तसे ज्या गोष्टी आपण यूज करतो किंवा आज आपल्या वापरात येतात अशा गोष्टी आपण देत असतो. पण आजपर्यंत आपण जे काही दिलंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं ह्यावेळेस ट्राय करायचं. काहीतरी समोरच्याला उपयोगाला पडेल आणि त्याला त्याची हेल्प होईल अशा गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भरपूर अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्या दिल्यावर समोरच्यावर तुमचं एक वेगळं हे निर्माण होईल. समोरचा घेतानाही त्याला एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्या मनात हे होईल की किती छान दिलंयस असं तसं, आणि त्याच्यावर विचारसुद्धा करेल समोरचा. अशा गोष्टी आपल्याला एकमेकींना द्यायच्या आहेत वाणमध्ये. तर आज भरपूर गोष्टी आहेत वाणच्या किंवा डीमार्टमध्ये, मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये भरपूर गोष्टी आलेल्या आहे. पण काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करत राहा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर जेव्हा आपण वाण देतो तर ते वाण देताना हे लक्षात घ्यावं की समोरच्याने ते उपयोगात घेतलं पाहिजे. घेतलं आणि साईडला टाकून दिलं घरात कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात, असं होऊ नये. तर तुम्ही दिलेली वस्तू हे त्यांच्या उपयोगात यावी व त्यांनी म्हणजे विचार करावा किती छान दिलंय, अशा गोष्टी आपण एकमेकांना दिल्या पाहिजे. मागच्या वर्षी मी स्टीलचे छोटे छोटे बाउल्स दिलते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही देवाचा प्रसाद ठेवू शकता किंवा पेढा ठेवू शकता किंवा आपण पूजेच्या थाळीत हळदी कुंकूलाही वापरू शकता, अशा छोट्या छोट्या बाउल्स दिले होते मी. तर यावर्षी विचार चाललाय काहीतरी युनिक करण्याचा, पण असं अजून फिक्स नाही की मी काय घेणार आहे. तर जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हा नक्कीच हे करेल मी. पण तोपर्यंत मी तुम्हाला सांगते ज्या माझ्या डोक्यात आयडिया आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी लिहून ठेवले आहे. आपण सगळ्यात पहिले जे काम करायचं म्हणजे आता पर्यावरणाचा विचार करून जर हे केलं तर तुळशीचं रोपटं माझ्या मते तर खूप उत्तम हे आहे. जर तुम्ही तुळशीचे रोपटं एक छोटं हे 20-25 रुपयेपर्यंत ते येतं. तर छोटंसं ते रोपटं जर कोणाला तरी गिफ्ट दिलं म्हणजे किंवा वाण म्हणून दिलं तर समोरचे म्हणजे त्यांचं त्याच्याकडे बघण्याचं किंवा ज्यांच्याकडे तुळस नाही आहे आणि ज्यांच्याकडे जरी आहे तुळस तरी ते त्याचा अपमान करू शकत नाही किंवा तुळशीला व्यवस्थित जागी ठेवणार व तुमचा दिलेल्या गिफ्ट्सचं मानही राहील आणि समोरच्याला तुमच्याबद्दल थोडंसं आदरही निर्माण होईल की किती छानपैकी मला काहीतरी दिलंय. तर पहिली गोष्ट ती आहे की तुम्ही एक तुळशीचा छानसा रोपटा देऊ शकता. तुळशीमुळे आपल्याला होणारे फायदे सगळ्यांनाच माहीत आहे, कोणाला नवयानं सांगण्याची गरज नाही आहे. खूप उपयोग आहे तुळशीचे आपल्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणेन मी की जेव्हा आपण हे करतो बघा, झाडं तुम्ही देऊ शकता. दुसरी हे जे गोष्ट आहे ते बाकीचे झाडं जे तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या बजेटमध्ये जे बसत असेल, छोटे छोटे फुलांचे रोपटे का असो ना, पण ते म्हणजे एक समोरच्याला बघण्याचा जो हे असतो झाडांकडे किंवा आपण जेव्हाही फुलांकडे बघतो किंवा वावरतो फुलांच्या आजूबाजूला किंवा बागेत जातो तर आपलं मन एकदम प्रसन्न होतं. आपल्या मनात जेवढीही निगेटिव्हिटी असते ते निघून जाते आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर तुम्ही फुलांचे हे करू शकता, फुलांच्या झाडांचे पण हे करू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे तुम्ही एखादी आध्यात्मिक किंवा एक चांगली स्टोरी बुक देऊ शकता समोरच्याला. एखादं चांगलं बुक जे तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही ते नक्कीच हे करू शकता. कारण आजकाल आपण मोबाईलमुळे जास्त करून बुक्स वाचायला बघत नाही, पण कोणीतरी आपल्याला दिली आहे तर त्याच्यात आपण उघडून तरी बघणार ना की कशी दिली आहे, काय दिली आहे. तर एक स्टोरी बुक किंवा एखादी चांगली आध्यात्मिक बुकही तुम्ही देऊ शकता. तेही ॲज अ गिफ्ट म्हणून खूप छान राहील. आणि त्याच्यानंतर मी सांगेल की आता मी लिहून ठेवलं आहे सगळं. त्याच्यानंतर आपण हे एखाद्या अगरबत्तीचं बॉक्स देऊ शकता. तेही आपल्या सगळ्यांच्या उपयोगात येतं आणि ते कसंच टाकून न देता आपण सगळे उपयोगात घेऊ आणि समोरच्याला ते उपयोगात आलं पाहिजे असं काहीतरी द्यायचं. त्याच्यानंतर टूथपेस्ट म्हणजे टूथपेस्ट किंवा टूथब्रश तेही समोरच्याला उपयोगाला येईल. किंवा अशा गोष्टी न देता आपण दिखाव्यासाठी भरपूर काही काचेचे बाऊल हे ते
किंवा नवीन नवीन काही गोष्टी देत असतो, पण काही काळानंतर त्यांचं जे वापरात आपण घेणं किंवा आपण एवढं वापर करायला बघत नाही अशा गोष्टीला, तर समोरच्याला देताना काहीतरी चांगलंच द्यावं. त्या म्हणजे असं बजेटचा विचार करतो आपण, पण थोडंसं बजेटही त्याचा विचार केला पाहिजे. वर्षातून आपण एकदाच असं काहीतरी करत असतो, तर बजेटही आपला बसला पाहिजे आणि आपल्याला म्हणजे समोरच्याला देताना किंवा हे करताना आपल्याला असं हे वाटू नये किंवा घेताना पण. आणि गिफ्टचं तसं नसतं, जे समोरच्याने दिलं ते घेणारच आहे समोरचा, पण कसं आहे थोडंसं त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्ह करणं हेही महत्त्वाचं आहे माझ्या मते तरी. तर त्याच्यानंतर आपण एक नारळ, श्रीफळ म्हणून जर नारळ जर दिलं ना, तर त्यानेही एक चांगला आपलं हे पडतो, इम्प्रेशन पडतो समोरच्यावर, की एक प्रकारची वटी भरणंच होते. आपल्याकडे नारळाला खूप महत्त्व आहे. एक श्रीफळ म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आपल्यात. तर एखादं नारळही तुम्ही हे करू शकता. नारळ काय 20-25 रुपयेमध्ये येऊन जाईल, तर तुम्ही बल्कमध्ये जास्त नारळ घेतले तर ते कमीमध्येही होऊ शकता. तर नारळ ही एक खूप छान ऑप्शन आहे समोरच्याला ॲज अ गिफ्ट म्हणून देण्यास. तर ते त्याला फोडून खातील तरी. आणि नारळ पाणी ही शरीरासाठी, त्याच्यात पाणी निघलं तर छानच. ते नारळ पाणी सगळ्यांना माहीत आहे की ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तर 2 प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो आणि तेही नारळही उपयोगाला पडेल अशी गोष्ट आहे. त्याच्यानंतर पिठाची चाळण असते, तीही म्हणजे सगळ्यांच्या घरात, म्हणजे कोणाच्या घरात 1 असते 2 असते, पण तेही उपयोगाला पडेल अशी गोष्ट आहे. आपण जास्त करून चमचे हे अशा गोष्टी देतो ना, त्याच्यामुळे त्यांच्या घरात ऑलरेडी भरपूर गोष्टी असतात. असं विचार करायचं कधीही घेताना की त्यांच्याकडे हे असेल का. सगळ्यांकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्या न देता काहीतरी वेगळं देण्याचा ट्राय करायचं, कारण आपण काहीतरी वेगळं दिलं ना तर त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा बदलतो. आणि तेही एक छान ऑप्शन आहे पिठाची जी चाळण आहे ती. त्याच्यानंतर व्हायपर किंवा आपण छोटी आता हे येते सुपली आणि ती झाडू येते छोटीवाली, तर ते आपण देवघरात जेव्हा रांगोळी काढतो तर ते हाताने आपण हे करायला खूप हाताला हे होतो, त्रास होतो, किंवा आपण पेपरनं करायला जातो ते व्यवस्थित रांगोळी निघत नाही. आपल्याला दुसऱ्या दिवशी नवीन रांगोळी काढायची असते देवघरात किंवा आपल्या दरवाजात उंबरट्यावर. तर तेही एक छान ऑप्शन आहे की छोटी झाडू आणि छोटी सुपली, कारण मी माझ्या उपयोगात 5-6 महिन्यापासून ती घेतली आहे. तर ती एक छान गोष्ट आहे माझ्या मते तरी. तर ती छोटी झाडू आणि छोटी सुपली, कारण आपण देवघरात जेव्हा हे करू त्याला तर व्यवस्थित ते सगळी रांगोळी किंवा अगरबत्तीचं काहीतरी पडलेलं असतं, किंवा आपण माचीसचे हे लावलेलं असतं त्याचं काहीतरी पडलेलं असतं, किंवा पूजेची फुलं वगैरे हे व्यवस्थित आपल्याला काढले जातात त्या छोट्याशा सुपलीमुळे. आणि पुढची गोष्ट आहे की परफ्यूम, कारण लेडीज आपण पॉकेट परफ्यूम जास्त करून कोणी यूज करत नाही, पण ज्या करतात आणि ज्या नाही करत म्हणजे आवडतं आहे परफ्यूम वगैरे, पण काही लेडीज अशा असतं की त्यांना बाहेर स्वतःकडे शॉपिंग करण्यास वेळ नसतो, किंवा स्वतःला खूप भारी वाटतं की परफ्यूम वगैरे लावून असं तसं हिंडावं, किंवा छान एक फ्रेशनेस येते. की एखादी तुमच्या जर बजेटमध्ये असेल, छान पॉकेट परफ्यूम असतो छोटे छोटे, तर ते तुम्ही नक्की ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता वन म्हणून. तर तेही एक छान ऑप्शन आहे. एक छोटा बॉडी परफ्यूम असतो तो, किंवा बॉडी स्प्रे म्हणू शकता, किंवा एखादा चांगल्यातला जे म्हणजे हार्ड असं नाही नसेल, नॉर्मल त्याची स्मेल असेल असं याचं तुम्ही परफ्यूम देऊ शकता, कारण त्यानेही समोरच्यावर तुमचं जो इम्प्रेशन आहे तो पडणार आहे छानच. त्याच्यानंतर लाकडी रांगोळीचे हे आलेले असतात ते साचे, तर तेही खूप चांगले असतात, कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला हे होतं थोडंसं, रांगोळी काढल्याला टाईम सकाळी भेटत नाही, त्याच्यामुळे ते लाकडी हे असले ना तर ते वर्षानुवर्ष टिकत राहतात. प्लॅस्टिकचेही तुम्ही घेऊ शकता, पण लाकडी घेतलं तर ते जास्त दिवस टिकतील आणि व्यवस्थित त्याने हे होतं. तेही एक चांगला ऑप्शन आहे, तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्याला पण. त्याच्यानंतर आर्टिफिशियल गजरा जो असतो ना, तो आता आपल्या कसं असतं माहिती आहे का, थोडंसं सण काही असलं की आपण गजरा लावतो, आणि महाराष्ट्र असल्यामुळे की गजरा आणि नऊवारी साडी किंवा पैठणी ह्या गोष्टी जास्त चालतात, आणि चंद्रकोर. तर तेही तुम्ही छानपैकी म्हणजे तेही गिफ्ट देऊ शकता तुम्ही समोरच्याला, की त्यानेही तुमचा जो इम्प्रेशन आहे तो वाढू शकतो. तर गजरा ही एक छान ऑप्शन आहे, आर्टिफिशियल गजरा जो असतो, कारण आपलं प्रत्येक सणावाराला आपलं असं होतं धावपळीमध्ये गजरा आणणं विसरतो आपण, आणि आपल्याकडे जर आर्टिफिशियल गजरा असला किंवा बन असला एखादा, तर तेही तुम्ही म्हणजे यूज करू शकता. सगळ्यांना ते हेल्पफुल ठरेल. तर गजरा ही एक छान ऑप्शन आहे माझ्या मते तरी. तर तेही तुम्ही देऊ शकता जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर. त्याच्यानंतर ते कुल्हड असतात बघा, चहा पिण्याचे,
तर ते मातीचे असतात आणि लाल मातीचे. तर तेही समोरच्याला म्हणजे जेव्हा आपण कपमध्ये चहा पितो तर एवढं भारी वाटत नाही, पण ते मातीचे जे कुल्हड असतात त्याच्यामध्ये चहा पिणं सगळ्यांना आवडतं आणि छान वाटतं ते द्यायला पण. तर तेही तुम्ही देऊ शकता तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर. आणि आता हे सगळं झालं. त्याच्यानंतर पेन आणि छोटी एक हे असते अशा प्रकारची, बघा माझ्याकडे अशी एक हे आहे, डायरीज म्हणू शकता तुम्ही, छोटीवाली. असे छोटे छोटे, याच्यापेक्षाही छोटे भेटतात किंवा मोठे भेटतात. तुम्ही पेन आणि वहीही देऊ शकतात, कारण एका गृहिणीला ते उपयोगाला पडणारच आहे. कारण त्यांना नाही पडले तरी त्यांची मुलं उपयोगाला घेतील. आणि गृहिणीला ते आपल्याला काहीतरी नोट करायचं असतं, छोट्या छोट्या गोष्टी, किराणा असू दे किंवा काहीतरी आपण विसरतो, त्या गोष्टी आपण लिहून ठेवत असतो. आणि ही एक चांगली सवय आहे. मोबाईलमध्ये कदाचित त्या गोष्टी राहत नाही, पण आपण जर वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवलं तर त्या गोष्टी म्हणजे आपल्या आठवणीतही राहतात. आपण जेव्हा ते उघडू तर व्यवस्थित राहतात. मोबाईलमध्ये तरी रिसेट वगैरे मारलं, काही झालं तर ते डिलीट होऊ शकता, पण डायरीमध्ये लिहणं ही एक चांगली सवय आहे. आणि ही तुम्ही एक देऊ शकता, म्हणजे उपयोगाला पडते. त्याच्यानंतर म्हणेल मी सॅनिटरी पॅड, ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्ही देऊ शकता. आणि जास्त वयस्कर ज्या लेडीज असेल त्यांचं जे पिरियड येणं बंद झाले असेल त्यांना वेगळं तुम्ही काहीतरी गिफ्ट देऊ शकता. तर हेही एक छान ऑप्शन आहे. पण आपण हळदी कुंकू म्हटलं तर ह्या गोष्टी म्हणजे आपली गोष्ट म्हणजे रांगोळीचे पुडंही तुम्ही देऊ शकता. आणि भरपूर अशा गोष्टी असतात, दिवे, छोटे छोटे अगरबत्तीचे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर आता छोटे ऑप्शन मी तुम्हाला सांगते ज्यांचं बजेट जास्त नाही आहे. ऑफकोर्स सगळ्यांचं बजेट एकसारखं असू शकतं किंवा सगळं हे मॅनेज करू शकाल असं नाही. सगळ्यांचं म्हणजे कोणाकोणाची परिस्थिती काय असते, कोणावर काय असते, प्रसंग वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे जे म्हणजे ज्यांना कमी बजेटमध्ये काहीतरी असेल त्यांच्यासाठी मी सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणेल मेहंदीचं कोन, छोटी पॅराशूटची जी डबे असते तेलाची म्हणजे ऑइलची, कोकोनट ऑइलची ती. त्याच्यानंतर टिकलीचे पॉकेट किंवा टिकलीच्या डब्या त्याही तुम्ही देऊ शकता, किंवा 10 सिंदूरचं हे येतं, किंवा कुंकूच्या डब्या तेही देऊ शकता, कारण त्या पहिल्या काळापासून चालत आल्या. त्याच्यानंतर छोटे छोटे ऑप्शनमध्ये तुम्ही काहीही देऊ शकता. एखादं हळदीची पूड किंवा मसाल्याचे पूड हेही देऊ शकता, कारण ते यूजमध्ये येणारच आहे. जास्त महाग न देता एखादा बिस्किटचा पुडा तेही तुम्ही देऊ शकता, कारण त्यांच्या मुलांना ते उपयोगाला पडेल, ते खातील. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ. ही माझी छोटीशी माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तसं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.